आता जसं कंटेंट क्रिएटर्स पुण्यात आहेत, कंटेंट क्रिएटर्स मुंबईमध्ये आहेत, काय काय कंटेंट क्रिएटर्स आपण बघतो की डायरेक्ट त्यांना आता जर कुठलं बॉलिवूड मूवी आहे तर त्यांना तिकडे डायरेक्ट बोलवलं जातं. आणि पण आपल्या पुण्यातलेही खूप छान कंटेंट क्रिएटर्स आहेत. पण पुण्यातला का असं म्हणजे आपल्याला आपल्या कंटेंट क्रिएटर्सना का तेवढा वाव मिळत नाहीये? कारण का काय की आता जसं मी नील वगैरे यांना बघतो, तो आपला बाकी सगळेच म्हणजे मुंबईचे जे आहेत आता, तर त्यांना एक चांगली ॲक्सेसिबिलिटी मिळाली. आणि मला असं वाटत नाही की आपल्या कंटेंट क्रिएटर्सचं कंटेंट काही कमी आहे. जर मराठी याच्यामध्ये पण जर आपल्याला कन्सिडर केलं, हिंदी मूवीजमध्ये पण कन्सिडर केलं, तर पुण्याच्या किंवा कुठल्याही कंटेंट क्रिएटरला तेवढा चान्स मिळाला पाहिजे. तर आणि याच्यात एक फॉलोअप क्वेश्चन आहे की कॉम्पिटिशन. तर एक कंटेंट क्रिएटर्स काय काय 10 मिलियनला आहेत, ते त्यांना काय कायना मूवीज पण मिळाले. तर ह्या सगळ्याला तू कसं बघतोस किंवा कंटेंट क्रिएटर्स कसं बघतात ह्या सगळ्या गोष्टीला? पहिले तर मूवी किंवा मुंबई पुण्याचे किंवा कॉन्टेंट मराठीचे भाषेचा थोडासा इम्पॅक्ट आहे. म्हणजे भाषा मराठी असल्यामुळे काय होतं, त्या लोकांना समजत नाही. बरोबर. कॉन्टेंट किती क्वालिटी आहे तरी पण त्यांना समजत नाही, कारण कळतच नाही. आपली मराठी भाषा एवढी भारी आहे की आपण शब्दांमध्ये एवढं खेळतो. आता मला माहिती आहे की नाही का, काय आता कुठल्या तरी एक मराठी म्हण आहे जिचा खूप भारी यूज झाला या लाईनमध्ये, पण तर समोरच्या दिल्लीवाल्या लोकांना काय कळणार अरे काय काहीतरी बोलला कुछ तो बोल गया भाई, त्यांना कळणार नाही. क्वालिटी कॉन्टेंट खूप आहे, जसं की आपल्या मराठी मूवीज मध्ये पण आहे खूप भारी भारी कॉन्टेंट आहेत, पण ते काय लँग्वेज बॅरियरमुळे ते बाहेर जातच नाही जात. बरोबर. तर त्याच्यामुळे तो एक आहे की आणि पुण्यातलं असं झालं की पुण्यात ही गोष्ट थोडी नवीन आहे. म्हणजे कम्पेअर टू मुंबईला सगळेच जे कले क्षेत्राची गोष्ट आहे ना ती खूप बूममध्ये आहे मुंबईमध्ये. बरोबर. म्हणजे मुंबईचे रॅपर किंवा मुंबईचे डान्सर असतील, सगळ्यांना उठून मुंबईत जायचंय. म्हणजे काही करायचं असेल तर मुंबईत बाबा, स्वप्नो की नगरी, मुंबईत गेल्यानंतर ते मोठं होतं. कॉन्टेंटचं पुण्यातच कॉन्टेंटचं म्हणजे मला तरी वाटतं की आमचा जो ग्रुप आहे तर पुण्यातला पहिले कॉन्टेंट क्रिएटरची जनरेशन आहे की आम्ही इकडून चालू केलं. आणि आत्ता तर लोकांना कळायला लागलं की अच्छा असं कॉन्टेंट असतो. आणि मला असं वाटतं की हे पुण्यात म्हणजे खूप भारी भारी लोक आहेत, म्हणजे रॅपर पण म्हणा किंवा हे पण म्हणा की मोजकेच आहेत पण एवढे पॉवरफुल आहेत की ते सगळीकडे गाजतात. म्हणजे असं की मुंबईचा नाही, मुंबईत खूप लोक आहेत, सगळीकडेच काय म्हणतात टॅलेंटेड लोक आहेत. पुण्यात पण आहेत, पण पुण्यात ही गोष्ट नवीन आहे. म्हणजे आज मला पुण्यात आदर्श घेण्यासारखा असा कोणच नव्हता की माझ्या आजूबाजूला असेल मी त्याला जाऊन भेटेल की दादा काय करायचं वगैरे वगैरे. तसं मुंबईत होतं. मुंबईत ऑलरेडी खूप लोक होते ज्यांच्याकडे बघून अरे माहिती आहे, अरे आता आमच्या इथेच राहतो, माहिती आहे मी याला बघितलेलं आहे, अरे हा असं आज हा इकडचा इकडे गेला, त्यांच्यासमोर डोळ्यासमोर उदाहरण आहेत. तशी पुण्यात नव्हती. ऍक्टर लोक खूप आहेत पुण्यात, पण कॉन्टेंट क्रिएटर नव्हते. मग कॉन्टेंट क्रिएटर मला असं वाटतं की आम्ही जर चांगलं काम करतो तर आम्हाला बघून अजून चांगले लोक येतील किंवा अजून होणार आहे खूप. म्हणजे ही थोडंसं काय म्हणतात त्याला, हे असं नाही थोडंसं टायमाने माग आहे आम्ही, पण ही सुरुवात झालेली होणार. सुरुवात 100% झालेली आहे, खूप भारी होणार आहे पुढे जाऊन. आणि आय थिंक की याची सुरुवात करणारे तू जसं म्हणलं तुमची गँग, तुम्हीच खरेच पहिले आहात. म्हणजे जर मी आज सांगेन की निरंजन, डॅनी आणि आपला अथर्व, हे आय फील की नाही यार, म्हणजे मी खरंच प्राऊड आहे ॲज अ पुणेकर की नाही पुण्याच्या मुलांनी करून दाखवलं. कारण का जेव्हा आपण नीलला बघायचो, फोकस्ड इंडियनला बघायचो, त्याच्या गँगला बघायचो, तेव्हा मला वाटतं की यार आपला कंटेंट तर अजून भारी आहे खरं म्हणजे बघायला गेलो तर. कारण का तो एक पुणेरी एक माज किंवा पुणेरी एक असा पाट्या आपल्या, तर त्या ह्याच्यानी अख्खं जर बघायला गेलं तर खरंच आहे.